नमस्कार मित्रांनो, आपल्या अभ्यास स्पर्धा परीक्षेचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये जिल्हा प्रशासनाचा इतिहास या विषयाची माहिती घेतली होती आणि आज आपण जिल्हा प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा विषय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. जिल्हाधिकारी म्हणजे कोण? मित्रांनो, जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. इंग्रजीमध्ये त्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असे म्हणतात. जिल्ह्यात शासनाच्या सर्व योजना योग्य प्रकारे राबवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, महसूल गोळा करणे आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणे ही त्याची मुख्य जबाबदारी असते. भारतातील जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणजे जिल्हाधिकारी होय. जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती कशी होते? जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती प्रामुख्याने IAS अधिकाऱ्यांची केली जाते. IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. हे अधिकारी UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात येतात. काही वेळा राज्य प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीद्वारे जिल्हाधिकारी बनवले जाते. राज्य सरकार जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती करते. जिल्हाधिकाऱ्याचे विविध पदनाम. मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्याला वेगवेगळ्या कामानुसार वेगवेगळी नावे आहेत. महसूल कामासाठी कलेक्टर, कायदा व सुव्यवस्थेसाठी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, विकास कामांसाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर. यामुळे जिल्हाधिकारी हा अनेक भूमिका पार पाडणारा अधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याची महसूल विषयक कार्ये. आता पाहूया जिल्हाधिकाऱ्याची महसूल विषयक कामे. जमीन महसूल गोळा करणे, शेतजमिनीच्या नोंदी ठेवणे, नैसर्गिक आपत्तींमध्ये पंचनामे करणे, दुष्काळ किंवा पूर परिस्थितीचा आढावा घेणे, जमीन अधिग्रहण प्रक्रिया पाहणे. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचा प्रमुख म्हणजे जिल्हाधिकारी होय. कायदा व सुव्यवस्था राखण्याची कार्ये. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट देखील असतो. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवणे, जमावबंदी आदेश लागू करणे, निवडणुकांदरम्यान सुरक्षा व्यवस्था ठेवणे, दंगल किंवा तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवणे, कलम 144 लागू करण्याचा अधिकारही जिल्हाधिकाऱ्याला असतो. विकासविषयक कार्ये. जिल्ह्यातील विकास योजनांची अंमलबजावणी देखील जिल्हाधिकारी पाहतो. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण योजना, ग्रामीण विकास योजना या सर्व कामांवर जिल्हाधिकारी नियंत्रण ठेवतो. तो विविध विभागांमध्ये समन्वय साधतो. निवडणूक विषयक कार्ये. मित्रांनो, जिल्हाधिकारी निवडणूक प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतो. मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे, मतमोजणी व्यवस्थापन. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी महत्त्वाचा अधिकारी असतो. आपत्ती व्यवस्थापनातील भूमिका. पूर, भूकंप, आग, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये जिल्हाधिकारी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. बचाव कार्य सुरू करणे, मदत सामग्री पोहोचवणे, नागरिकांचे पुनर्वसन, आपत्कालीन बैठक घेणे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याचे न्यायिक कार्य. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला मर्यादित न्यायिक अधिकारही असतात. परवानग्या देणे, काही प्रकरणांमध्ये सुनावणी घेणे, प्रतिबंधात्मक कारवाई करणे. यामुळे प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था मजबूत राहते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय असतो. जिल्हा परिषद विकासात कामे करते, तर जिल्हाधिकारी प्रशासनावर नियंत्रण ठेवतो. दोघे मिळून जिल्ह्याचा विकास करतात. जिल्हाधिकाऱ्याचे महत्त्व. जिल्हाधिकारी हा शासन आणि जनता यांच्यातील दुवा आहे. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे काम जिल्हाधिकारी करतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वात प्रभावी अधिकारी मानला जातो. स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी आहे. नियुक्ती राज्य सरकार करते. महसूल, कायदा सुव्यवस्था आणि विकास ही मुख्य कार्ये आहेत.
जिल्हाधिकारी हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम करतो. आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असते. काही प्रश्नोत्तरे बघूया. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असे म्हणतात. जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती कोण करते? राज्य सरकार जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती करते. जिल्हाधिकारी प्रामुख्याने कोणत्या सेवेतील अधिकारी असतो? IAS सेवेतील अधिकारी जिल्हाधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याचे मुख्य कार्य कोणते आहे? महसूल गोळा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे आणि विकास कामांवर नियंत्रण ठेवणे हे मुख्य कार्य आहे. जिल्हाधिकारी कोणत्या प्रशासनाचा प्रमुख असतो? जिल्हाधिकारी महसूल प्रशासनाचा प्रमुख असतो. कायद्याच्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्याला काय म्हणतात? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. कलम 144 लागू करण्याचा अधिकार कोणाला असतो? जिल्हाधिकाऱ्याला कलम 144 लागू करण्याचा अधिकार असतो. जिल्हाधिकारी कोणत्या विभागाशी समन्वय ठेवतो? पोलीस विभागाशी समन्वय ठेवतो. जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी कोणाची असते? जिल्हाधिकाऱ्याची असते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्याचे नेतृत्व कोण करतो? जिल्हाधिकारी मदत कार्याचे नेतृत्व करतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी हा समितीचा प्रमुख असतो. निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी कोणती भूमिका बजावतो? निवडणूक व्यवस्थापन आणि देखरेखीची भूमिका बजावतो. मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी कोणावर असते? जिल्हाधिकाऱ्यावर असते. जिल्हाधिकारी आणि जनतेमध्ये कोणते नाते असते? जिल्हाधिकारी हा शासन आणि जनता यांच्यातील दुवा असतो. जिल्हाधिकारी कोणत्या प्रकारच्या विकास योजनांवर नियंत्रण ठेवतो? शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि ग्रामीण विकास योजनांवर नियंत्रण ठेवतो. जमीन अधिग्रहण प्रक्रिया कोण पाहतो? जिल्हाधिकारी जमीन अधिग्रहण प्रक्रिया पाहतो. दंगल किंवा तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? जिल्हाधिकाऱ्याची असते. जिल्हाधिकारी कोणत्या शासनाचा प्रतिनिधी असतो? राज्य शासनाचा प्रतिनिधी असतो. जिल्हाधिकारी कोणत्या स्तरावरील अधिकारी असतो? जिल्हास्तरीय अधिकारी असतो. जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्यात कशासाठी समन्वय असतो? विकास कामांसाठी. पूर आणि दुष्काळ परिस्थितीचा आढावा कोण घेतो? जिल्हाधिकारी. जिल्ह्यात शासनाच्या योजना योग्य प्रकारे राबवण्याची जबाबदारी कोणाची असते? जिल्हाधिकाऱ्याची असते. जिल्हाधिकाऱ्याला महसूल विषयक कामासाठी कोणत्या नावाने ओळखले जाते? कलेक्टर या नावाने ओळखले जाते. जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील कोणत्या प्रकारचा अधिकारी मानला जातो? सर्वात महत्त्वाचा प्रशासकीय अधिकारी मानला जातो. आज आपण जिल्हा प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा घटक जिल्हाधिकारी याबद्दल सविस्तर माहिती घेतली. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व्हिडिओसाठी पाहत रहा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा. धन्यवाद.